बटाटा वडा आणि गोड शिरा याचा कॉम्बो सर्व कसा करायचा आणि पार्सल कसा करायचा हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. वडा कसा तळून घ्यायचा, तो कसा रेडी करायचा याचा इंडिव्हिज्युअल व्हिडिओ आहे, तो तुम्ही रेफर करू शकता. त्याचप्रमाणे फ्रोझन शिरा कसा गरम करायचा तो देखील व्हिडिओ अपलोड आहे, तो देखील तुम्ही बघू शकता. इथे आपल्याकडे वडे तळलेले आहेत आणि शिरा पण रेडी आहे. आता आपण हा कॉम्बो कसा सर्व करायचा ते बघूया. 3 CP प्लेटमध्ये हे दोन्ही तळलेले वडे आपण मोठ्या खणामध्ये ठेवणार आहोत. त्याच्याबरोबर आपण 10 ग्रॅम लसूणची चटणी वाढणार आहोत. हिरवी खोबऱ्याची चटणी 20 ग्रॅम आपण छोट्या खणामध्ये घेणार आहोत. हिरवी चटणी घेताना कायम ढवळून घ्यायची आहे. 20 ग्रॅम हिरवी खोबऱ्याची चटणी. हा 1 प्लेट शिरा आहे. या कॉम्बोसाठी आपल्याला अर्धा प्लेट शिरा लागणार आहे. हा जवळजवळ 225 ग्रॅम शिरा आहे, त्यामुळे 112 ग्रॅम शिरा आपण वेइंग स्केलवर मोजून घेणार आहोत. एक बाउल आपण वेइंग स्केलवर ठेवणार आहोत आणि टेरवेट 0 करणार आहोत आणि त्याच्यामध्ये 112 ग्रॅम गोड शिरा आपण घेणार आहोत. हा हाफ प्लेट शिरा आहे, हा कॉम्बोसाठी आपण वापरणार आहोत. अशा पद्धतीने हा कॉम्बो सर्व करायचा आहे. उरलेला शिरा पार्सल करायचा आहे, डीप फ्रीझरमध्ये परत ठेवायचा आहे, म्हणजे पुढच्या कॉम्बोसाठी तुम्ही वापरू शकता. गोड शिरा आणि बटाटा वड्याचा कॉम्बो सर्विंगसाठी रेडी आहे. आता हा कॉम्बो टेक अवे कसा द्यायचा ते आपण बघणार आहोत. सेपरेट फूड बॉक्समध्ये अशा पद्धतीने बटाटे वडे भरायचे आहेत आणि 10 ग्रॅम लसूण चटणी आणि 20 ग्रॅम हिरवी खोबऱ्याची चटणी, हाफ प्लेट गोड शिरा. तो कसा मोजून घ्यायचा ते आपण बघितलं आहे. आता ते सिल्वर फॉइल पाऊचमध्ये हा शिरा भरायचा आहे आणि तो सील करायचा आहे. फूड बॉक्स बंद करून त्याला समोरून सेलोटेप लावायची आहे. स्मॉल टेक अवे बॅगमध्ये सर्वप्रथम आपण हा बॉक्स ठेवणार आहोत आणि मग हा सिल्वर फॉइल पाऊच ठेवणार आहोत. त्याच्याबरोबर 1 चमचा आणि 1 टिश्यू पेपर ठेवणार आहोत. बॅग फोल्ड करून त्याला सेलोटेप लावली की आपला वडा आणि शिऱ्याचा कॉम्बो पार्सलसाठी रेडी आहे.